ची संमेलनं करणं, त्यानिमित्ताने जिल्ह्यातील टीम एनडीएची सगळ्या पक्षांची वारंवार भेटणं, एकत्र बसणं, चहा पिणं, गप्पा मारणं, मला वाटतं यातून एक बॉन्डिंग आम्ही साधू शकलो, ज्याचं आम्हाला फळ या निवडणुकीत पाहायला मिळालं. एका प्रश्नावर वारंवार विरोधकांनी तुम्हाला टार्गेट केलं, ते म्हणजे नितीश कुमारांना तुम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करत नाहीये. हे सगळं स्ट्रॅटेजिकली ठरलं होतं, कारण 20 वर्षांचं एक सरकार, 20 वर्ष एक व्यक्ती प्रमुख आणि त्यानंतरच्या अँटी इन्कम्बन्सीला घेऊन सामोरं जाणं, हे तुम्हाला तर या सगळ्याची आव्हानं काय वाटतात, काय होती? नाही, मुळात आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्याचा चेहरा आम्ही ना राजस्थानमध्ये दिला होता, ना मध्य प्रदेशमध्ये, ना महाराष्ट्रात, ना याच्यामध्ये. पण दुसऱ्या बाजूने हा विरोधकांचा डाव होता की नितीश कुमार आजारी आहेत असं म्हणायचं आणि याने आजारी माणसाला मुख्यमंत्री बनवलं बघा आणि विरोधात कॅम्पेन करायचं. हा त्यांचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून ज्यांना मेसेज जायला पाहिजे त्यांना आदरणीय अमित शहानी आपल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं की ते सीएमसाठी वेकेन्सीज नाही आहे. वेकेन्सी होते कधी, जे स्वतःहून कोणी सोडलं तर. त्यामुळे आता वेकेन्सी नसताना आम्ही वेगळी नाव घोषित करायची गरजच नव्हती. या सगळ्यात एक बिहारमध्ये भाजपचं कॅम्पेनमध्ये काही वेगळं पण दिसलं खूप अनेक दृष्टींनी. एक म्हणजे रफ्तार पकड चुका बिहार, ही टॅगलाईन तुम्ही दिली होती. प्रशांत किशोर टॅगलाईन देण्यामध्ये त्यांचं खूप नाव आहे की ते टॅगलाईन देतात. यावेळी ते पण तुमच्या विरोधात होते. तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, तुम्ही टॅगलाईन दिली. कुठून हे सगळं सुचलं? नाही, मला वाटतं की सातत्याने आमच्या सगळ्या टीमच्या डोक्यात होतं की बिहारला जातीच्या वर जर काढायचं असेल तर विकासाचा मुद्दा आहे आणि तो विकास करू, याच्यापेक्षा आम्ही विकास सुरू केला आहे, त्याची गती पकडली आहे आणि त्यामुळे रफ्तार पकड चुका आहे बिहार. आणि मग लोकांना हायवे जाणवत आहे, लोकांना एम्स इथे आलेलं जाणवत आहे, लोकांना वीज अक्षरशः बिहारमध्ये. मी मागच्या निवडणुकीच्या वेळी आलो होतो त्यावेळी बाहेर दुकानामध्ये मोबाईल चार्जिंग करून देण्यासाठी पैसे द्यावे लागायचे, कारण वीज नसायची. मग ते जनरेटरवर चार्जिंग करून द्यायचे. तर हा सगळा बदल हा बिहारवासियांनी पाहिला आहे आणि त्यामुळे त्याला जर या विकासाच्या बाजूने आणायचं असेल तर विकासाची रफ्तार पकड चुका आहे बिहार, ही टॅगलाईन आम्ही दिली. आणि प्रशांत किशोर यांच्या विषयामध्ये डे 1 पासून आम्हाला माहिती होतं की हे नाणं चालणार नाही. त्यांनी प्रयत्न मात्र अतिशय हुशारीने केला की स्वतःला लाईमलाईटमध्ये ठेवण्याचं. पण आम्ही एमडीएच्या सगळ्यांनी ठरवलं होतं की प्रशांत किशोरांच्या टीकेला उत्तर द्यायचं नाही, त्यांना मोठं करायचं नाही आणि ते मोठे झालेच नाहीत. एनडीएच्या बाबतीत, विशेषतः भाजपच्या बाबतीत एक असं परसेप्शन आहे की भारतीय जनता पक्ष आपल्या मित्राला गिळून टाकतो आणि स्वतः मोठा होतो, भाजप छोटे पक्ष संपवतो, हे परसेप्शन आहे. पहिल्यांदा तुमच्या बिहारमध्ये असं दिसलं की तुम्ही चिराग पासवानांना सुद्धा एवढं मोठी सीट दिली, त्यांना तुम्ही उमेदवारही दिले असंही आम्हाला कळलं. अनेक ठिकाणी तुम्हीच जेडीयूला उमेदवार सुचवले, भाजपने जेडीयूला उमेदवार दिले आणि त्यांचे तेवढ्या जागा लढवून आणल्या. तर हे भाजपचं बदलतं राजकारण आहे असं म्हणायचं का? नाही, मुळात भाजप इतर पक्षांना संपवतो वगैरे खोटं आहे. म्हणजे आमच्या ज्या ज्या राज्यांमध्ये आघाड्या झाल्याचं पाहिलं, उत्तर प्रदेशमध्ये आहेत ते पक्ष तसेच आहेत. त्याच्यामध्ये आम्ही दक्षिणेमध्ये कर्नाटकमध्ये युती आहे, तसंच पक्ष आहे, त्यात काहीच अडचण नाही. आंध्र तेलंगणामध्ये सुद्धा आम्ही युतीमध्ये आहोत, तिकडे तसंच आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी खूपच जागा बीजेपीच्या आल्या त्यावेळी तो केंद्राने घेतला निर्णय होता. त्यामुळे आम्ही काय संपवतो हे म्हणणं पूर्ण खोटं आहे. दुसरा त्यातला भाग असा आहे की बिहारमध्ये भाजपची एकट्याची ताकद नाही, हे तर आम्हाला माहिती आहे. जदयूलाही माहिती आहे की आपली एकट्याची ताकद नाही. पण आपण सगळेजण मिळून एकत्र आलो तर बिहारचं चित्र बदलू शकतो. हा विश्वास नितीशजींना होता, आम्हाला होता, चिराग पासवान होता, मांझींना होता, उपेंद्र कुशवाहा होता. त्यामुळे हे 5 पांडव एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने जातीरूपी राजकारणाच्या कौरवांचा नाश केला. तुम्ही वारंवार म्हणताय जातीच्या पलीकडे जाऊन, पण एक ऑब्झर्वेशन असं दिसलं की तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी जे बहुमतातले समाज आहेत त्यांचेच उमेदवार